औंढा नागनाथचा पैलवान सराव करतो साई कुस्ती सेंटर राजूर येणाय कुस्तीको तानाजी नरके सरांचा पट्टा आणि शुभम हा सराव करतो शिवराम दादा तालीम पुणे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजित दादा कटकेंचा पट्टा बरोबर काय कल्याण भाऊ अशी कुस्ती लागलेली आहे घडवावे तसे पुतळे आहेत दोन्ही पैलवान मान बघा मनगट बघा पाठ बघा मांडी बघा छाती बघा आणि आपले पण छाती बघा नुसतीच काय जगायचं आणि कशासाठी जगायचं याचा प्रयोजन जो व्यक्ती शोधत असतो तो व्यक्ती जीवनामध्ये क्रांती घडवत असतो अनादी काळामध्ये साधू संत ऋषीमुनी महंत नव्हते का मग प्रभू श्रीरामाला अवतार काय घ्यावा लागला तेव्हा एकच रावण होता आज आया बहिणींचे अब्रू लुटणारे हजारो रावण गल्ली बोळात फिरायला लागले त्या आया बहिणींचे अब्रू वाचवण्यासाठी घरामध्ये हनुमंत रूपी पैलवान असायला नको का कुस्ती कडेला गेलेली आहे कार्तिक औंढा नागनाथ कार्तिक हे नाव कोणाचं भगवान शंकराच्या पोराचं त्या औंढा नागनाथाच्या भूमीमधून आला कार्तिक इथं 12 ज्योतिर्लिंगांपैकी ते 8वं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथाचं हिमे डावाची पकड मजबूत केलेली आहे कार्तिकनं शुभम निघून जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहे काय करायचे 100 पुरण गावामुळं पोरगा एकच असावा नागासारखा दिसावा आणि वाघासारखा असावा तो वरातीत नाचणारा नसावा हा पोरगा पैलवान असावा खुदा अगर आसमान से जब नबी पर देखता होगा ये चीज किसने बनाई वो भी सोचता होगा तन भी सुंदर मन भी सुंदर आप तो सुंदरता की मूर्त हो तारीफ करो उसकी जिसने तुम्हें बनाया और जिसने तुम्हें बनाया वो कितना सुंदर होगा कार्य करा एक वेळ फार चांगली लढाई लागली दोन्ही पोरं खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या कीर्ती मुकुटातील अस्सल हिरे आणि मानाचे तुरे लढायला लागले कोणी कन्या पुत्र होती दे सात्विका तयाचा हरिक वाटे देवा आणि आजच्या या मैदानाचं मुख्य आकर्षण लोकनेत्या सन्माननीय नामदार मेघना दिदी साकोरे बोर्डीकर महाराष्ट्र राज्याच्या पालकमंत्री आज या ठिकाणी काही कारणास्तव येऊ शकल्या नाही तरी सुद्धा त्यांनी हे मैदान मोबाईलद्वारे बघितलं आणि या कोंगळा ग्रामस्थांचं कौतुक केलं आज त्या येऊ शकल्या नाही सर्वांनी मेघना दिदीसाठी जे टाळ्या करा आज या ठिकाणी येऊ शकल्या नाही काही कारणास्तव कुस्तीला सुरुवात झाली परत कुस्ती करा मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता बेटा हौसलों से उड़ान होती है हौसला बुलंद रखिए कुस्ती करा रेवाया घालू नका चमत्कार होत असेल तर नमस्कार होत असतो मुखातून गेलेला राम आणि चांगलं केलेलं काम कधी वाया जातच नाही गुणवंतराव नानाथ देशमुख यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या वाणीचं कौतुक करून मला 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे मी गुणवंतराव नानाचा मनापासून आभारी आहे सन्माननीय शिवमदादा दसमले एक युवा नेतृत्व यांच्या देखील मनाला आनंद वाटून माझ्या वाणीचं कौतुक करून मला 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे मी त्यांचा देखील मनापासून आभारी आहे माझी वाचा झाली अनावर माझं बोलवितो विश्वंभर ते फक्त निमित्त मात्र आहे चालविता हलविता ढोलविता बोलविता तो जगाचा मालक
28 युगापासून एका विटेवरती उभा आहे, त्याच्या मर्जीशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही। हलगी बादर एक तडका दिया, झन झन वाजले पाहिजे।